आणि म्हणून आज त्र्यंबक भिसे कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये त्र्यंबक भिसे आपलं मन जर दुखावलं असेल तर त्याची जाहीर क्षमा मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो। त्र्यंबक भिसे साहेबांवर किती प्रेम करतात हे मला तर माहिती आहे, ते काका सांगतील। आणि म्हणून एका कार्यकर्त्याला जेव्हा न्याय मिळतो, म्हणजे मला तिकीट मिळालं तर घराणेशाही, वैजनाथ शिंदेला तिकीट मिळालं तर काय, त्र्यंबक भिसेला तिकीट मिळालं तर काय, याची कोणी चर्चा करत नाही। मला तिकीट मिळालं तर घराणेशाही, वैजनाथ शिंदेला तिकीट मिळालं तर घरंदाजपणा, त्र्यंबक भिसेला तिकीट मिळालं तर घरंदाजपणा, हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आणि आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे। ही आमची संस्कृती आहे, हे मी आपल्याला आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो। आणि ठीक आहे, या महाराष्ट्र विधानसभेच्या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे त्र्यंबक भिसे हे निवडून आले, म्हणून आजच मी जाहीर करतो, त्र्यंबक भिसे हे किंग आहेत, पण धीरज देशमुख आणि त्यांचे सारे सहकारी हे किंग मेकर आहेत। किंग मेकर हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून आता अहोरात्र आम्ही कष्ट घेऊन या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा आम्ही ठरवलंय। शैलेश पाटीलजी आहेत, बसवराज पाटीलजी आहेत, निलंगेकर साहेब आहेत, काका आहेत, आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की या लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या जागा चांगल्या मताने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या पाहिजेत। आणि उद्या महाराष्ट्राच्या सत्ता कारणामध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकलाच पाहिजे, हा संकल्प उराशी बाळगून आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे। आणि आपण ते करणार याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही। या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आता कोणी कोणी अर्ज भरलेत, अजून काही याद्या आमच्याकडे आलेल्या नाहीत, पण अनेक लोक इकडून तिकडं तिकडून इकडं असे अनेक प्रकार झालेत असं माझ्या कानावर आलेलं आहे। आता उद्या परवा तेरवा आपल्याला लक्षात येईल। आणि म्हणून दलबदलूंपासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे। अहो, जो ज्याच्या पक्षाचा नाही, जो ज्याच्या नेत्याचा नाही, तो तुमचा कसा होईल?